याच्यामध्ये आम्ही केडीसी बँकेमध्ये मी संचालक आहे, तेही आहेत. आमची कुठं ना कुठं तरी भेट होत असते, योगायोगाने एकमेकाला दिसतो, हसतो. याच्या व्यतिरिक्त काही राजकीय नाही, पण बँकेच्या हिताचे असतील ते निर्णय असतील किंवा कुठं वेगवेगळे राजकारणामधले जिल्ह्याच्या हिताचे निर्णय असतील त्याची भेट होती, तिथं चर्चा होतात आमच्या. बाकी असं लपून छपून काहीच नाही. आमच्या सगळ्या ओपन बैठक आहेत आणि भेटी आहे. ते मुश्रीफ साहेब भेटत नाहीत म्हणून म्हटलं विनोद. आता बँकेत भेट शेवटी म्हणजे बँकेत आमची भेट होत असतीच ना, कारण की शेवटी मी मगाशी म्हणलं तसं जिल्हा मध्यवर्ती बँक ही आमची मातृसंस्था या जिल्ह्याची. तिथल्या पायऱ्या चढताना आम्ही राजकीय जोडे बाहेर ठेवतो. बँक चांगली चालली पाहिजे. बँकेत कुठलंही कर्ज वाटप करताना कुठलाचा साखर कारखाना आहे, कुठल्या पक्षाचा साखर कारखाना आहे त्याचा विचार केला जात नाही, कारण की तिथं 10,000 20,000 शेतकरी अवलंबून असतात. महाविकास आघाडीची सत्ता होती त्यावेळी राजाराम कारखाना असू दे किंवा इतर कारखाने जे होते, आम्ही ज्यावेळी सत्तेत होतो त्यावेळी कुठल्याही भाजपचा कारखाना त्यावेळी थांबला नाही. म्हणजे त्यामुळे बँकेत कुठलेही राजकारण आम्ही या ठिकाणी येऊ देत नाही, कारण की ती संस्था टिकली पाहिजे. नाही, तसं काही नाही. मला वाटतंय विश्वास आबाजींना आम्ही शब्द दिला होता, मीच शब्द दिला होता 1 वर्षापूर्वी, ज्यावेळी त्यांची माझी 1-1.5 वर्षापूर्वी खासगी इलेक्शनच्या आधी बैठक झाली होती आणि चर्चा झाली होती. त्यावेळी आम्ही शब्द मुश्रीफ साहेब आम्ही दिला होता की पॅनेल निवडून आले की तुम्हाला पहिलंच 2 वर्ष करू, आणि अरुण डोंगरेंनाही आम्ही दोघांनी शब्द दिला होता. विनय कोरे, मी आणि मुश्रीफ साहेब त्यामध्ये होतो, आणि त्याप्रमाणे आम्ही दोघांनाही शब्द दिल्याप्रमाणे चेअरमन केलं. त्यामुळे तिथं काय हस्तक्षेप नव्हता, लोकल लेवलवरचा आमचा निर्णय होता. नाही, ते मुश्रीफ साहेबांची ताकद कमी करायचा प्रयत्न असला तर मला माहित नाही. माझी काय ताकद उलट्या बाजूला आहे तेवढी आहेच हो. मी लढाई करत राहणारच आहे. मी काँग्रेस म्हणून, महाविकास आघाडी म्हणून, समविचारी, आता गोकुळची निवडणूक लढवताना अनेक समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. अनेक नवी लोक आमच्या बरोबर येऊ शकतात. त्यामुळं समविचारी म्हणायला चालू केलं मी आता. गोकुळमध्ये समविचारी शेतकरी हिताचे जे लोक बरोबर येतील त्यांना घेऊन उद्याची निवडणूक आम्ही लढू. धन्यवाद.